देशामध्ये 500 आणि 1000ची नोट बंद झाल्यापासून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। चलनाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय। गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसटी मध्ये 30 किलो पर्यंतचा भाजीपाला मोफत ने-आण करता येईल अशी घोषणा केली आहे। सरकारच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। शेतकऱ्याला आपला माल बाजारापर्यंत नेण्यासाठी मोठी गैरसोय होत होती। मात्र शेतकऱ्याच्या मालाचं नुकसान होऊ नये म्हणून सरकारनं आता हा निर्णय घेतलाय। महत्त्वाचा निर्णय असा घेतलाय की ज्या आमच्या एसटीच्या बसेस आहेत, स्टेट ट्रान्सपोर्टच्या, या बसेसमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना 50 किलो आम्ही भाज्या या ट्रान्सपोर्ट करण्याकरता त्यांना मोफत ट्रान्सपोर्टेशनची सुविधा त्यात दिलेली आहे। त्यांना आम्ही ते अलाउ केलेलं आहे। त्याच्यामुळे शहरांमध्ये भाज्यांची कमतरता होणार नाही। शिक्षण विभाग आहे, या शिक्षण विभागाला आम्ही सांगितलेलं आहे आणि त्यातनं युनिव्हर्सिटीजला आम्ही सांगतो आहोत की आता परीक्षा आहेत, फीज आहेत, तर या डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून अनेक वेळा द्याव्या लागतात। तर आम्ही असं सांगितलं की आता बँकांवर लोड खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे बँका डिमांड ड्राफ्ट तयार करू शकणार नाहीत। त्यामुळे चेक हे त्यांनी स्वीकारावेत आणि चेकच्या माध्यमातून ही फी स्वीकारावी असे देखील आदेश आपण त्या ठिकाणी देतो आहोत।